येथील स्वागत मंगल कार्यालयात आगामी होऊ घातलेल्या नगर परिषदेच्या निवडणुकीच्या संदर्भात इच्छुक उमेदवारांच्या उपस्थितीत आढावा बैठक घेण्यात आली। या बैठकीच्या अध्यक्षस्थानी माणिकरावजी ठाकरे हे विराजमान होते। प्रमुख पाहुणे म्हणून अशोक बोबडे, विनायक भेंडे, दिलीप तिमाणे, राजू माहुरे, सत्यविजय गुल्हाने, रत्ना मिसळे, रामू धोटे, किरण काळे, सलीम शहा अन्य पाहुणे मंचावर विराजमान होते। अध्यक्षीय भाषणात माणिकरावजी ठाकरे असे म्हणाले की आगामी नगर परिषद निवडणुकीमध्ये सर्व कार्यकर्त्यांनी एकजुटीने कामाला लागून नगर परिषदेवर काँग्रेसचा झेंडा फडकवावा असे आवाहन काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते माननीय माणिकरावजी ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना उद्देशून केले। पक्षाच्या वतीने प्रत्येक प्रभागामध्ये निरीक्षक नेमून कार्यकर्त्यांचा व त्यांच्या कामगिरीचा सर्वे करण्यात येणार आहे। इच्छुक उमेदवारांनी तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचून जनसंपर्क वाढवावा। ज्या उमेदवाराच्या नावाला जास्त पसंती मिळेल अशाच उमेदवारांना तिकीट देण्यात येईल असे स्पष्ट मत माणिकरावजी ठाकरे यांनी व्यक्त केले। कार्यकर्त्यांनी मतदार यादीचा अभ्यास करून सध्या देशभर गाजत असलेल्या मतचोरीचा मुद्दा लक्षात घेऊन आपल्या प्रभागामध्ये बोगस मतदार नोंदणी होणार नाही याची काळजी घ्यावी। जनता आपल्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे, त्यामुळे कार्यकर्त्यांनी खचून जाऊ नये। येणारा काळ हा आपल्या पक्षासाठी अनुकूल काळ राहणार आहे। कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता बासित खान, शोएब खान, मुरलीधर काडे, सोनू ठाकरे, पियुष अजमिरे, सागर तिमाणे यांनी परिश्रम घेतले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बापूराव रंगारी तर आभार प्रदर्शन सत्यविजय गुल्हाने यांनी केले। आज नेर नगरपालिकेच्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये एक आढावा बैठक झाली की जे कार्यकर्त्यांनी सुद्धा आपली मतं आजच्या आढावा बैठकीमध्ये मांडली आणि सर्वांची ते एकजूट आहे। कारण मोठ्या प्रमाणामध्ये काँग्रेसच्या विचारावर विश्वास असलेली नेरची जनता आहे। सर्वांना असं वाटतं की यावेळेला नगरपालिका ही काँग्रेसची नेरमध्ये आली पाहिजे। मागच्या 5 वर्षाच्या काळामध्ये ज्या उणिवा राहिल्या आहेत, अनेक त्या ठिकाणी ज्या पद्धतीनं कॉन्ट्रॅक्ट दिलेले आहेत चुकीच्या पद्धतीनं, त्या ठिकाणी जे गाळ्याचं अनेक समस्या आपण पाहिल्या असेल, छोट्या छोट्या दुकानदारांच्या त्यासुद्धा निर्माण झाल्या होत्या आणि ह्या सगळ्या गोष्टी लोकांच्या नजरेमध्ये आहेत आणि लोकांना असं वाटतं की काँग्रेसची नगरपालिका आली पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून सर्वांनी तशा प्रकारचं शब्द दिले आहेत की आम्ही एकजूट राहू, मजबूत राहू, काँग्रेसच्या सोबत राहू। अशा प्रकारची भूमिका कार्यकर्त्यांसुद्धा आजच्या आढावा बैठकीत घेतलीत। मला मनापासून समाधान आहे याच्या बैठकीमध्ये काही विचार सर्वांनी मांडले त्याचे आणि यावेळेस आम्ही नगरपालिका जी नेरची आहे ती अवश्य जिंकू सर्वांच्या सहकार्याने। नवनाथ दरोई, द स्टिंग ऑपरेशन न्यूज, नेर।